शालेय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक कला संमेलन प्राथमिक विभाग मुले कबड्डी यांचा अंतिम सामना आज इथे संपन्न होत आहे आणि या सामन्याचे पंच म्हणून आदरणीय तांदळे सर आणि चिमुरकर सर पंच म्हणून काम पाहणार आहेत। इकडे मेंढाटोल्याचे संघ व्यवस्थापक सन्माननीय सुनेतकर सर आणि इकडे आमचे श्रीराम सर गट्टे पहिले आताच फार सुंदरसा असा खो खोचा सामना यांचा झालेला होता। हेच विद्यार्थी ते खेळलेले होते। बघूया तांदळे सर काय वाटतं दोन्ही संघाकडे बघून? सामना फायनलचा आहे, सर्व मुलांनी मेहनत घेतलेली आहे आणि अतिशय अटीतटीचा आणि चुरशीचा सामना होईल। खेळीमेळीच्या वातावरणात भरपूर संख्येने पब्लिक उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सामना खेळवायचा आहे। दोन्ही संघ तुल्यबळ आहेत। अधिकची चुरशीची स्पर्धा या ठिकाणी दोन्ही संघामध्ये घडून येणार निश्चितच आणि सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा याचा आनंद लुटता येईल। संघ व्यवस्थापक म्हणून आपणास काय वाटतं सर? सर टीम तर चांगली आहे आमची। हां बोला बोला। टीम चांगली आहे हां आम्हाला विजय मिळेल असं वाटतं। निश्चित निश्चित। चिमुरकर सर आपणास काय वाटतं? आपण पंच म्हणून काम इथं करणार आहात, काय वाटतं कोणता संघ जिंकेल? सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही संघ तुल्यबळाचा जवळपास सारखे आहेत। सामना तर चुरशीचा होईल, पण बघूया। मला असं वाटते का जमल्यात तर गट्टेपायलीचा संघ जरी विद्यार्थी छोटे किंवा व्यवस्थित आहे, पण त्यांच्यात कपडाही खूप आहे। ओके आणि त्यांचं खेळण्याची कला आहे, कलाकुशल त्यांच्यात खूप जबरदस्त भले टॅग आपण म्हणतो, त्याच्यामुळे ते जिंकल असं मला आशा वाटते। निश्चित मला तर असं म्हणावंसं वाटेल की गट्टेपायली जिंको किंवा मेंढाटोला जिंको आपल्यासाठी सारखंच आहे। आम्हाला कारण दोन्ही केंद्र आहेत, म्हणजे आपल्या एकाच केंद्राचे दोन्ही शाळेचे विद्यार्थी आहेत। कोणी जिंकलं तरी मेंढाटोल्याचं मात्र नेतृत्व तालुक्यावर फार सुंदर पद्धतीने त्यांनी न्यावं असं आपण एक आशा व्यक्त करूया। श्रीराम सर आपण संघ व्यवस्थापक म्हणून आहात, काय वाटतं आपल्याला गट्टेपायलीच्या बाबतीत? मागील वर्षाची आम्ही चॅम्पियन टीम आहोत, या वर्षी सुद्धा आमची घोडदौड त्या दिशेने चालू आहे। हा सामना सुद्धा जिंकून आम्ही त्या दिशेने एक पाऊल पुढे टाकू आणि आमच्या विद्यार्थ्यांना आणि पुढच्या समोरच्या टीमला सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो। निश्चित निश्चित तुम्हाला सुद्धा शुभेच्छा। चला तर आपण टॉस करून घेऊया। टॉस सुरू आहे, बघूया तांदळे सर टॉस करताना कबड्डीचा सामना बोलायचा आहे मेंढाटोल्याला। पट आलेला आहे, टॉस विन मेंढाटोला। काय पाहिजे, ग्राउंड की एंट्री? एंट्री मारायची का थांबायचं? चढाई कोणाला घ्यायची? ओके सर्व्हिस करतायत। ओके ओके चला तर शुभेच्छा आपण देऊया यांना। दुखत आहे नाही, बघूया पहिली एंट्री मेंढाटोल्याची। वाव खूप सुंदर गडी मारण्याचा प्रयत्न, वेल सर्व्हिस। छोट्याशा मुलामध्ये आपण किती फार मोठी अशी चपळाई आपण बघू शकता। आणि भविष्यामध्ये आता जो आपल्या भारतामध्ये जो प्रो कबड्डीचा खूप असा माहोल सुरू आहे, त्यामध्ये असे विद्यार्थी जर आतापासून जर खेळत राहिले तर निश्चितपणे एक चांगला खेळाडू म्हणून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत निश्चितपणे जाऊ शकतील। अशा प्रकारे गडी मारण्याचा प्रयत्न परंतु अपयशी। बघू इथं काय होतं। आता गट्टेपायलीने एंट्री टाकलेली आहे। अगदी 5 मिनिटाचा पहिला राऊंड होतो आणि अशा प्रकारे एक गडी आउट केलेला आहे गट्टेपायलीने। डोंगरदऱ्यात वास्तव्य करणारे हे लहानसे चिमुकले बालगोपाल खेळाडू यांच्यातली चाणाक्षता, त्या चाणाक्षतेचं किती आपण भरभरून कौतुक केलं तरी कमीच। फार सुंदरशी अशी एंट्री फार सुंदर आहे, परंतु यापूर्वी त्याने कुठलाही गडी मारला नव्हता। गडी मारण्याचा प्रयत्न परंतु अपयशी आणि आता दुसरी एंट्री सुद्धा त्याची अपयशी ठरलेली आहे। आणि खूप सुंदर अशी लात मारून गडी मारण्याचा प्रयत्न
आता नको आता नाही अशा प्रकारे एक गड्याची लीड गट्टे पाहिली. बघूया काय होतं. खूप सुंदर असा गडी मारण्याचा प्रयत्न. लोकांनी एंट्री करताना कबड्डी मारायचं अशा प्रकारे सांगितलंय. कव्हर नाही करत घे 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 काय ना मार बोनस घे आणि अशा प्रकारे एक गडी पुन्हा एकदा आउट केलेला आहे. चांगला गडी आहे मेंढाटोल्याचा बाद आणि गट्टे पायलीला आतापर्यंत 2 गुणांची बढत. अजूनपर्यंत मेंढाटोलाने एकही गुण मिळवलेला नाही. छान प्रयत्न. कबड्डी हा अनिश्चिततेचा गेम असतो, खेळ असतो. कधी पलटेल काही सांगता येत नाही. बोनस मारण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे वेळ. एम्पायरने ताकीद दिली आहे की जीप काढायची नाही. खूप सुंदरसा असा प्रयत्न. आणि अशा प्रकारे एक गडी आउट पुन्हा. इकडे श्रीराम सरांचं फार मोठी अशी त्यांची चेअरिंग. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी पकडला आहे. फार सुंदर अशी पकड. एंट्री सुरू. 4 गड्यांची लीड. पुन्हा एक गडी गट्टे पाहिली म्हणजे एकूण आता 5 गड्यांची लीड. निश्चितपणे श्रीराम सरांच्या या लहान लहान खेळाडूंना त्यांचं कौतुक किती केलं तरी कमीच आहे. खेळत असताना पुन्हा एकदा. आणि अशा प्रकारे इकडे श्रीराम सर खूप आनंदी. एकच गडी शिल्लक. लहानास लहान म्हणून फक्त त्यांनी पाठवलाय. बघूया काय होतं. शेवटचा एक गडी फक्त उरलेला आहे मेंढाटोल्याचा. आणि अशा प्रकारे एक लोन म्हणजे 7+2 असे 9 गड्यांची लीड गट्टे पायलीला. त्या मुलाची एंट्री खूप छान आहे, मानावं लागेल. छान प्रयत्न करतो तो. नाही बघा, हे छोटासा मुलगा पण आपण बघू शकता की कसा आपला प्रयत्न करताना. मला वाटते टाइम झालेला आहे. एंट्री टाइम बघूया आता. एक लोन पण बसवला आणि आता पुन्हा एक आणि एक असे 2 गडी आउट झालेले आहेत. दोन्ही गडी कॉर्नरचे या विद्यार्थ्याने घेतले. खरंच या विद्यार्थ्याचं कौतुक किती
केलं तरी कमीच होईल. निश्चितपणे इकडे श्रीराम सर खूप पुढे त्यांना चेअरिंग देताना अगदी डोंगर दऱ्यात फार अशा रानावनात भटकणारे हे आमचे छोटे छोटे बालगोपाल त्यांच्यात शारीरिक सामर्थ्य फार मोठं असं आहे. पहिला राऊंड झालेला आहे. मला वाटते मेंढाटोला केंद्र फार मागे आहे आणि गट्टेपाली केंद्र फार पुढे आहे. सध्या मी स्कोअर सांगणार नाही, परंतु स्कोअर हा फार मोठा तफावतीचा दिसतोय. काय वाटतं नांदेड सर, काय होईल? निश्चितच खेळ सुरू व्हायच्या अगोदर मेंढाटोला संघ ही तुल्यबळ आणि गट्टेपायली संघ तुल्यबळ वाटत होते, विद्यार्थी सारखेच होते. बरोबर. परंतु ऑफकोर्स खेळातली चपळाई, हुशारी आणि ताकद या तिन्हींचा संगम करून गट्टेपायली संघानं अतिशय उत्कृष्ट चढाई केलेली आहे. आणि एकंदरीत पारड जे खेळाचं आहे, जिंकण्याचं जे पारड आहे ते गट्टेपायली संघाकडे झुकलेलं आहे, 100% झुकलेलं आहे. परंतु कबड्डीमध्ये आणि विशेष करून खेळामध्ये कधी काहीही होऊ शकतं. शेवटच्या अनिश्चितचा खेळ आहे, शेवटच्या मिनिटामध्येही काही होऊ शकतं. बरोबर. आणि जे चांगले खेळतील ते जिंकणार आहेत. सध्या तरी पारड मात्र गट्टेपायली संघाचा अतिशय धन्यवाद सर. मॅडम, आपण चिल्लमर मॅडम आणि सयाम मॅडम, आपण गुणलेखक आणि वेळाधिकारी म्हणून काम पार पाडत आहात. गट्टेपाली वर्सेस मेंढाटोला या दोन शाळेचा जो आता प्राथमिक मुलांचा कबड्डी हा जो फायनलचा जो राऊंड आहे, अंतिम सामना ज्याला आपण म्हणतो, या सामन्यामध्ये ज्यांचा कोणाचा विजय होईल तो आता तालुक्यावर जाईल मेंढाटोला केंद्राचं नेतृत्व करायला. काय वाटतं आपणास, काय होईल, याचा काय रिझल्ट लागेल? म्हणजे शेवटच्या क्षणामध्ये आता मेंढाटोला तर जिंकू शकणार नाही, पण गट्टेपाली जिंकू शकेल ना, गट्टेपाली तालुक्यावर जाईल. निश्चित. आणि तुम्हाला हे खेळ खेळताना म्हणजे विद्यार्थी जे खेळत आहेत ते बघून कसं वाटतंय? ते लहान आहे पण खूप छान खेळतात खेळामध्ये. आणि खऱ्या अर्थाने डोंगर दऱ्यात भटकंती करणारी छोटी छोटी विद्यार्थी, चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या सोबत शारीरिक सौष्ठव असणारे विद्यार्थी आहेत. आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांची खेळी फार मोठी अशी जोराची आणि जोशपूर्ण दिसते. निश्चित बघूया याचा. तसंही कबड्डी हा खेळ निश्चिततेचा खेळ असतो, काही सांगता येत नाही काय होईल, बघूया आपण. सो लेट्स सी व्हॉट्स हॅपन्स विथ दिस गेम. ओके, थँक्यू. दुसरा राऊंड सुरू झालेला आहे. आता मात्र गट्टेपायली फार पुढे असल्यामुळे ते आता वेळखाऊ पद्धत, ज्याला आपण टाइमपास म्हणतो, तेच करण्याचा प्रयत्न करेल. परंतु पुन्हा एकदा गडी मारण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि एक गडी आऊट. अशा प्रकारे पुन्हा ट्राय करतोय मेंढाटोल्याचा विद्यार्थी. आणि आपण सांगू इच्छितो की लक्ष नव्हतं त्याचं की इयत्ता 1ली ते 5वी याच इयत्तामध्ये शिकणारे हे विद्यार्थी आहेत. प्राथमिकचा सामना, त्यामुळे प्राथमिक गटामध्ये इयत्ता 5वी पर्यंतचेच फक्त विद्यार्थी असतात. बघू आता गट्टेपायली तसं. आणि अधिक कधी आपण कधी म्हणतो खूप हुशारी ही सुद्धा मुसाफिरी होऊ शकते. आणि हाच याचा एक याची प्रचिती मिळाली. काही गरज नव्हती पुढे आतमध्ये घुसण्याची, मात्र आता त्यांनी बदला मात्र निश्चित घेतला आहे. फार सुंदरशी पकड. आणि अशा प्रकारे मेंढाटोल्याच्या एका विद्यार्थी खेळाडूला त्यांनी बाद केलं पकड करून. पुन्हा आपल्या या गडाला पुनरुज्जीवित केलं. आता फक्त टाइमपासची आवश्यकता आहे, डीप खेळाची काही आवश्यकताच नाही. त्यामुळे मला वाटते त्यांचे संघ व्यवस्थापक सुद्धा असे म्हणतात, परंतु हा विद्यार्थी काय एकाला ऐकेना. बघा काय म्हणतात त्यांचे सर, आतमध्ये जाऊ नको, टाइमपास करण्यासाठी सांगून राहिलेत. बघूया आता हा मुलगा काय करतो. मगाशी यापूर्वी आपण बघितलेत की फार सुंदरशी अशी पकड त्यांनी केली होती. या विद्यार्थ्यांच्या बाबतीत, या विद्यार्थी खेळाडूच्या बाबतीत काय घडतं आपण बघू.
बोनस करण्याचा प्रयत्न करतोय. बोनस म्हणजे एक प्रकारचा एक गुणच असतो. फार सुंदरसा असा प्रयत्न केला परंतु अपयशी. लात मारून पाय मारून गडी मारण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे एंट्री टाइम एंड. बघा आदी नावाचा विद्यार्थी असेल, श्रीराम सर त्याला सांगत आहेत की क्रॉस करून फक्त टाइमपास कर, पण याच्यामधील जे खेळाची जी उत्स्फूर्तता आहे, जी उर्मी आहे ती दाटून येते आणि जरा डीप मारण्याचा प्रयत्न करतो हा विद्यार्थी. अच्छा आता छान वेळ काढू पद्धत आपण बघू शकता. दुसरा राऊंड, अंतिम सामना आणि या अंतिम सामन्याचा रिझल्ट जवळपास हाताशी लागलेलाच आहे. एक फॉर्मॅलिटी म्हणून खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता गट्टेपायलीच्या विद्यार्थ्यांना माहित आहे की ते आता जिंकणार आहेत, ते काही घाई करणार नाहीत. हे बघा त्यांचे सर काय म्हणतायत, संघ व्यवस्थापक. अशा प्रकारे पुनश्च एकदा आदी नावाचा विद्यार्थी लहान मुलांमध्ये त्यांना असं वाटतं की आपण एंट्री टाकली म्हणजे गडी आउट केलंच पाहिजे, परंतु आता त्याला ते समजलं आहे की त्यांच्या सरांनी त्याला सांगितलं की आता फक्त टाइमपास करायचा, म्हणजे आपण खूप पुढे आहोत. वाव, छान प्रयत्न. कारण आता यांच्यासाठी डू ऑर डाय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे थोडस डीप खेळतीलच हे. वाव वाव, व्हेरी गुड. खूप सुंदरशी अशी पकड आणि सगळे 7चे 7 विद्यार्थी त्याच्याकडे जाऊन पडलेत. संस्कार डान्स करून टाइमपास कर. संस्कार डान्स करून टाइमपास कर. बघूया अशा प्रकारे 30 सेकंद होईपर्यंत निश्चितपणे विसल पंच मारत नाहीत, त्यामुळे तेवढा वेळ त्याला मिळतोच. 30 सेकंद म्हणजे अर्धा मिनिट जवळपास होतो आणि अर्ध्या मिनिटामध्ये काही पण होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी केला टाइमपास. आणि बघूया आता त्या विद्यार्थ्याचा खो खोचा गेम मी यापूर्वी बघितला होता. खूप छान खेळतो हा मुलगा, जे एंट्री टाकतोय तो. बघूया कबड्डीमध्ये त्याला किती यश मिळतं. प्रयत्न अजूनही कबड्डीमध्ये तो छान करतोय. बघूया काय होतं. आपण बघू शकता लोकांची सुद्धा खूप गर्दी. इकडे बरीचशी मंडळी आहेत, खूप सारे लोक. इकडे आमच्या मॅडम्स लोक वगैरे भरपूर लोक. इथे प्रेक्षकांची कुटुंब अशी गर्दी. आणि एक गडी त्याने मारलाय. अशा प्रकारे पुन्हा एकदा लोन बसण्याची वेळ मात्र आता मेंढाटोला शाळेवर आलेला आहे. आणि अशा प्रकारे इथेच खेळ संपला. आणि या खेळामध्ये गट्टेपायली शाळा जिंकलेली आहे. आताच झालेला सामना आणि या सामन्यामध्ये पहा, प्रतिस्पर्धी म्हणून जरी खेळत असले तरी परंतु त्यांनी एकमेकांचं हस्तांदोलन सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बघा किती अशी सुंदरची अशी प्रेमाची भावना असते.
ओके. फार छान गोष्ट आहे ही की आतापर्यंत ज्यांनी प्रतिस्पर्धी म्हणून ज्यांनी खेळ भावना खेळली ते अजूनही प्रेमाचं आणि सौजन्याचं एक फार सुंदरशी अशी निशाणी सुरू दाखवत आहेत. ओके. कसं वाटतंय श्रीराम सर तुम्हाला? आता तुम्ही मला वाटतं तालुक्याला तुम्ही क्वालिफाय झालेले आहात, फायनल सर, राऊंड सर. तुम्ही जिंकलात. काय वाटतं, काय तुमची काय प्रतिक्रिया आहे? खूप खूप आनंद, इतका आनंद की शब्दात सांगता येणार नाही. कारण या वर्षी सुद्धा आम्ही मुलांचा कबड्डी मारलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा हीच प्रथा होती, या वर्षी सुद्धा आम्ही ते टिकवलेली आहे. आणि हा सुद्धा मुकाबला जिंकून आम्ही चॅम्पियन शिल्ड अंदाजित आम्ही जिंकण्याच्या याच्यावरच आहोत. निश्चित, तर आम्ही निश्चित. खूप 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 आनंदित आहोत आणि सर्वांच्या वतीने आम्ही खूप धन्यवाद मानतो की आम्हाला सर्वांनी, गाववाल्यांनी सर्वांनी सपोर्ट केला. वा वा, छान सर. तुम्हाला तालुक्यांसाठी शुभेच्छा. मॅडम तुम्हाला काय वाटतं? सरांनी मला वाटतं एका शाळेत आहात ना तुम्ही? हो, एका ओके. शाळेत. मॅडम तुमचे सगळे विद्यार्थी आहेत, तुमचे आताच तुम्ही जो विजय संपादन केला आहे, विजय संपादनाबद्दल तुमचं काय मत आहे? मला खूप खूप आनंद होत आहे. मी नव्याने रुजू झालेली आहे. या दरवर्षी इथे चॅम्पियनशिप मिळत आहे आणि पुढे सुद्धा ही परंपरा कायम राखण्याचा आम्ही प्रयत्न करू. ओके ओके, थँक्यू मॅडम. मुलांना तुमच्यासाठी तालुक्याच्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. ओके. मला वाटतं एक आदी नावाचा विद्यार्थी जो होता आदीकडे द्या बरं. आधी कसं वाटतं तुला? कसं वाटतं? फार छान एंट्री तू नेत होता आणि एंट्री नेताना तुला कसं वाटत होतं बेटा? चांगलं वाटत होता. ओके, चला हे डोंगर दऱ्यात भटकणारे हे विद्यार्थी बघूया थँक्यू सो आता. मच सर. हा, हिप हिप हुर्रे, हिप 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 हिप. गट्टेपाली बोलतो, गट्टेपाली बोलतो. ओके, थँक्यू सर. थँक्यू. बुद्धी इतकंच शरीर सुदृढ ठेवणं गरजेचं आहे, म्हणून हे आम्ही इथे केंद्रांतर्गत खेळ आयोजित केले. आणि हे खेळमेळीच्या वातावरणात सर्व माझ्या केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक, बंधू भगिनी यांनी चांगल्या प्रकारे संघ भावना या रीतीने त्यांनी पार पाडलेले आहे. आणि अतिशय उत्कृष्टरित्या खेळाचे आयोजन इथे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन झालेले आहे. ओके, किती धन्यवाद मिनिटात मॅडम. राहते? आणि जसं ऑलिम्पिकचे जनक सर पेरेडी कुबार्टिन म्हणतात की इट इज नॉट मोस्ट इम्पॉर्टंट टू विन बट टू टेक पार्ट. इट इज नॉट मोस्ट इम्पॉर्टंट टू ट्रम्प बट टू स्ट्रगल. द एसेन्शियल थिंग इज कन्क्वेट फाईट वेल. म्हणजे की एखाद्या ठिकाणी विजय महत्त्वाचा नाही तर त्यामध्ये भाग घेणं महत्त्वाचं आहे. जिंकण्यापेक्षा संघर्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे विद्यार्थी, काही विद्यार्थी असे असतील की ज्यांनी भाग तर घेतला परंतु त्यांना यश संपादन ते करू शकले नाहीत. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे, जमेची बाब आहे. आणि अशीच यामध्ये जे आता ज्या संघांना प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे, या प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी मेंढाटोला केंद्राचं नेतृत्व तालुक्यावर करतील. निश्चितपणे आता जे अंतिम सामने जिंकलेले आहेत त्यांना आपण शुभेच्छा द्यावं. सर्व खेळाडूंनी भाग घेतलं, सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी. हार जीत तर असतेच, पण जे जिंकलेले विद्यार्थी आहे यामध्ये सांघिक भावनेने त्यांनी एवढ्या दिवसाचा आपला सराव आणि तो सरावाचं यश इथं मिळवलेलं आहे. आणि त्यांना मी शुभेच्छा देते आणि एवढे माझे 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद मॅडम.